नमस्कार, मी प्रसन्न तरडे आणि आपण पाहतात आपला आवाज. आपला आवाजचा प्रभाग आढावा मालिकेत आज आपण पाहूयात भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 6 मधील धावडे वस्ती, गुळवे वस्ती आणि सद्गुरुनगर येथील वर्तमान राजकीय समीकरणे. तर 2017ची परिस्थिती काय होती ती आपण जाणून घेऊयात. भाजपने यामध्ये दणदणीत विजय मिळवला होता. 2017च्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भोसरीतील प्रभाग क्रमांक 6 मध्ये 100% भाजपचा विजय झाला होता आणि भाजपने आपले वर्चस्व या ठिकाणी सिद्ध केले होते. चारही जागा भाजपच्या जोळीमध्ये गेल्याने या प्रभागात सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे रवी लांडगे, ज्यांचा बिनविरोध विजय झाला होता. 6 मधून या प्रभागातून ते कोणत्याही प्रतिस्पर्धी विना निवडून आले होते. त्यांच्या जोडीने प्रभाग क्रमांक 6 मधून सारिका लांडगे तर प्रभाग क्रमांक 6 मधून राजेंद्र लांडगे हे विजय झाले होते. म्हणजे चारहीपैकी 3 जागांवर लांडगे कुटुंबियांचा दबदबा आपल्याला दिसून आला. तर मागील निकालावर एक नजर टाकूयात. 2017च्या निवडणुकीत काय घडलं होतं ते देखील आपण पाहूयात. प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपकडून यशोदा बोईनवाड हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांना 12,628 इतके मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादीच्या आशा सुपे यांना 3,982 इतके मते मिळाली होती. त्यांच्या विजयाचा फरक होता 8,646 इतक्या मतांचा. तर प्रभाग क्रमांक 6 मधून सारिका लांडगे जे भाजपकडून उभ्या होत्या त्यांना 9,240 इतके मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या करिश्मा बडे ज्या शिवसेनेकडून उभ्या होत्या त्यांना 5,860 इतके मते मिळाली. त्यांच्या विजयाचा फरक होता 3,380 मतांचा. तर प्रभाग क्रमांक 6 मधून रवी लांडगे जे भाजपकडून उभे होते त्यांचा निश्चितच आपण पाहतोय बिनविरोध असा विजय झाला होता. त्यानंतर प्रभाग क्रमांक 6 मधून राजेंद्र लांडगे जे भाजपकडून उभे होते त्यांना 9,819 इतके मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी असलेले जे राष्ट्रवादीचे योगेश गवळी आहेत मात्र त्यांना अपक्ष उभं राहावं लागलं होतं. त्यांना 7,494 इतके मते मिळाली होती. तर त्यांच्या विजयाचा फरक होता 3,225 मतांचा. तर 2017 मध्ये हा सामना मुख्यतः भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा रंगला होता आणि भाजपने सर्वच जागा काबीज केल्या होत्या. तर आता 2025ची राजकीय परिस्थिती काय असू शकते, काय समीकरणे असू शकतात ते आपण पाहूयात. तर समीकरणे सध्या या प्रभागामध्ये बदललेली आहेत. 4 जागांवर आरक्षण यावेळेस ओबीसी महिला, ओबीसी सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आहे. हेच आरक्षण शेजारच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये देखील पडले आहे. मात्र गेल्या 5 वर्षात या प्रभागाची राजकीय हवा मोठ्या प्रमाणात बदललेली दिसत आहे. महत्त्वाची घडामोड म्हणजे रवी लांडगे हे 2017 मध्ये बिनविरोध भाजपमधून निवडून आले होते. मात्र भाजपमधून अंतर्गत वाद झाला, त्यांनी भाजप सोडली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रवी लांडगे यांनी शिवसेना उबाटामध्ये प्रवेश केला होता. विधानसभेचं तिकीट न मिळाल्याने ते आता राष्ट्रवादीकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिका लढण्याची शक्यता प्रबळ आहे. त्याचबरोबर सारिका लांडगे ह्या देखील भाजपकडून निवडून आल्या होत्या. मात्र त्यांनीही त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आता आपण एक नजर टाकूयात कोण आहे तिथून इच्छुक, कुठल्या पक्षांकडून कोण इच्छुक आहे ते देखील आपण जाणून घेऊयात. तर भाजपकडनं राजेंद्र लांडगे, सचिन लांडगे, योगेश लांडगे त्याचबरोबर विशाल लांडगे हे निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीकडून सारिका लांडगे असतील, संतोष लांडगे, नवनाथ लांडगे, धनाजी लांडगे, देवेंद्र देवकर, रेखा देवकर, प्रभा लांडगे हे देखील इच्छुक आहेत. तर मनसेकडून सीमा बेलापूरकर या प्रभागातून जे आहेत इच्छुक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या प्रभागामध्ये महत्त्वाचं पाहायला गेलं तर या प्रभागात गावकी, भावकी आणि मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदार आहेत. या तिन्ही घटकांचा निर्णायक प्रभाव यंदाच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2017 मध्ये 3 लांडगे या ठिकाणी विजय झाले होते. यावेळेस ते 4 होतात का हे देखील पाहणं उत्सुकाचे ठरणार आहे. तर अशाच प्रकारचा आणखी एक प्रभागाचा सखोल आढावा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तुर्तास तुम्ही पाहत राहात आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.